रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय। आज होता घरी पुरणपोळीचा बेत आणि मला घेऊन जायचं होतं गावात देवाला नैवेद्य। मी मम्मीला नैवेद्य बनवताना मदत करावी म्हणून मम्मीने मला चांगलंच झापलं। एक दिवस काम करता येत नाही का? हा, एक दिवस रोज तिकडे आहे तर खातो खातो ना मग। मम्मीला केलं मी पुरण बनवायला मदत आणि मम्मीने नैवेद्य चांगलेच बनवले आणि त्याचबरोबर पोळी पण मम्मीने खूपच छान बनवली। पण चायला जशी बायको माझ्यावर फुगते तशी पुरणपोळी पण फुगली। नैवेद्य तर खूपच छान झाले होते आणि मम्मी मला म्हणली आपल्याला गावात न्यायला नारळ लागतील। मग काय तर विशालपणे घेतला बांबू आणि निघाला घरचे नारळ तोडायला लगेच। आणि बरोबर सोनू नाही असं कधी होईल का? लांब लचक बांबूने मी घेतले लगेच नारळ तोडून। मी इकडे नारळ तोडतो तोपर्यंत आमचा सोनू लगेच पोचला नारळाच्या झाडाखाली आणि लगेचच लागला नारळ गोळा करायला। सोनूच्या चिमुकल्या हातामध्ये नारळ बसेना, मग त्याने शर्टामध्येच गुंडाळला नारळ। पण सोनूला नारळ गोळा करताच येईना आणि लगेचच झाली विशाल उर्फची एंट्री आणि केले लगेच नारळ गोळा। त्यानंतर लगेचच आणलं हत्यार नारळ सोडण्यासाठी। विशाल उर्फने ताकद लावून सगळे नारळ घेतले भरकन सोलून। नाद करा पण विशाल उर्फचा नको। त्यानंतर आम्ही नैवेद्य आणि नारळ घेऊन गेलो गावात। आम्ही आलोय नैवेद्य घेऊन कारण लवकरच आहे आमच्या ग्रामदैवत फिरगाई मातेचा उत्सव। दरवर्षीप्रमाणे यावर्षी यात्रेचा जल्लोष खूपच सुंदर असेल। पुरणपोळी खायला मी घेतो पुरणपोळ्या खाऊन, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून।